Hello friends, today we are going to discuss one more bridge course activity of English Standard 10th, activity number 28. Welcome back to my channel, English Winglish. Activity, what will we learn today's activity? Let's see. आज आपण कॉन्व्हर्सेशन म्हणजे संभाषण करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी उपयोगी आहेत ते पाहणार आहोत. कॉन्व्हर्स इफेक्टिव्हली इन डिफरंट सोशल कॉन्टेक्स्ट अँड रिअल लाईफ सिच्युएशन. समाजात वावरताना आणि जीवन जगताना परिणामकारक संभाषण करायला शिकणार आहोत. इम्प्रूव्ह स्पीकिंग विथ रेग्युलर प्रॅक्टिस अँड स्पीकिंग स्किल ड्रिल. अधिकाधिक सराव करून संभाषण कौशल्य कसं सुधारायचं ते पाहूया. आस्क अँड आन्सर डिफरंट क्वेश्चन्स. वेगवेगळे प्रश्न विचारा आणि प्रश्नांची उत्तरं देऊन संभाषण कौशल्य अधिकाधिक इम्प्रूव्ह करा. स्पीक सिंपल लँग्वेज टू कन्व्हर्स फ्लुएंटली. इंग्रजी संभाषणात ओघवतेपणा येण्यासाठी सिंपल लँग्वेज वापरा आणि यूज करेक्ट प्रोनाउन्सिएशन अँड इंटोनेशन स्किल. संभाषण करताना प्रोनाउन्सिएशन म्हणजेच उच्चार योग्य करा. नाउ लेट्स सी द कॉन्व्हर्सेशन अमंग द थ्री फ्रेंड्स, पिजन, ट्री अँड स्पॅरो. Listen carefully because after watching this presentation you have to play the roles of pigeon, tree and sparrow. मित्रांनो, हे संभाषण काळजीपूर्वक ऐका, पहा, कारण तुम्हाला हे प्रेझेंटेशन पिजन, ट्री अँड स्पॅरो यांचे रोल प्ले करून प्रेझेंट करायचं आहे. सो लेट्स सी द कॉन्व्हर्सेशन. Pigeon, sparrow and tree. These are three friends and they are talking with each other. Let's see what the tree says. Hey sparrow, hi pigeon, how are you both? Happy to see you in my garden after a long time. Just surviving. चाललंय, जगतोय आम्ही. Absolutely true. अगदी खरं आहे. Where are you all these days? कुठे होता तुम्ही इतके दिवस? Forget about us. Look at yourself. A few leaves to be counted. आमच्याबद्दल सोड. तुझं पहा, किती थोडेशी झाडं, किती थोडीशी पानं तुझ्यावर उरली आहेत. Yes, these men cut my branches for wood. हो ना, माणसं माझे फांद्या तोडतात लाकूड मिळवण्यासाठी. You don't have any fruits for us. आमच्यासाठी तुझ्यावर काहीच फळं नाहीयेत. These people pluck my fruits too. या लोकांनी माझी फळं सुद्धा तोडून नेलीये. Neither shadow not enough water to live for yourself. तुझ्यासाठी काहीच पाणी शिल्लक नाहीये आणि सावली देखील नाहीये. All your words are true. I'm just standing with the water that I preserve in my roots. अगदी खरं आहे तुमचं. मी आता फक्त उभा आहे ते मला मिळणाऱ्या माझ्या मुळांपासून पाण्यामुळे. Then how can you give us a place for nest and fruits to eat? मग आम्हाला घरटं बांधण्यासाठी तू कशी जागा देणार तुझ्या झाडावर आणि आम्हाला फळं कशी खायला मिळणार? True, these human beings have to suffer for water and fruits without me. Only after that they will realize their blunder. बरोबर आहे अगदी. ह्या लोकांनी किती वाईट काम केलेलं आहे हे जेव्हा त्यांना पाणी मिळणार नाही आणि माझ्यापासून फळं मिळणार नाही तेव्हाच समजेल. Poor humans, may God show them the straight path. अरे रे, बिचारी माणसं, देव त्यांना चांगली बुद्धी देव. Long live you birds, may God bless you. देव तुमचं भलं करो मित्रांनो. So this is the conversation among sparrow, pigeon and tree. So friends, you just listen it carefully and present in front of your class. Now let's see the extension activity.
Write a conversation of minimum 5 meaningful exchanges among 3 to 4 students on importance of listening stories. गोष्टी ऐकणं किती महत्त्वाचं आहे यावर प्रत्येकाने 3 किंवा 4 मित्रांमध्ये संभाषण लिहा अँड प्रेझेंट इन फ्रंट ऑफ युअर क्लास आणि तुमच्या वर्गासमोर सादर करा. While presenting, pay attention to the fluency and pronunciation. जेव्हा तुम्ही ते सादर कराल तेव्हा फ्लुएन्सी म्हणजे तुमच्या बोलण्यात ओघवतेपणा आणि प्रोनाउन्सिएशन म्हणजे उच्चार यांच्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. कॉन्व्हर्स कॉन्फिडेंटली. संभाषण अगदी आत्मविश्वासाने करा. What I learned today, मी आज काय शिकलो? To develop healthy, strong and good relationship with others. इतरांबरोबर हेल्दी रिलेशनशिप कसं डेव्हलप करायचं ते शिकलो. To elaborate expressions and observe facial and body expressions, I am playing the role of a good listener. So, body language आणि expressions कसे द्यायचे, facial expressions कसं द्यायचं ते मी आज शिकलो. Now, ही ऍक्टिव्हिटी, हे कॉन्व्हर्सेशन तुम्ही आत्ता जे ऐकलं पाहिलं त्याच्यावर आधारित ही ऍक्टिव्हिटी आहे. काही क्वेश्चन्स इथे दिलेले आहेत. यू हॅव टू आन्सर देम. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय कॉन्व्हर्सेशन स्किल? कॉन्व्हर्सेशन स्किल म्हणजे काय? कॉन्व्हर्सेशन इज अन इंटरॅक्टिव्ह कम्युनिकेशन बिटवीन 2 or more people. 2 व्यक्तींमधलं संभाषण, त्याला कॉन्व्हर्सेशन म्हणतात. कॉन्व्हर्सेशन इज अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ सोशलायझेशन. समाजात आपल्याला राहण्यासाठी कॉन्व्हर्सेशन, योग्य संभाषण होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. वेन विल कॉन्व्हर्स बिकम इफेक्टिव्ह? कॉन्व्हर्सेशन बिकम इफेक्टिव्ह. कॉन्व्हर्सेशन इफेक्टिव्ह केव्हा होतं? वेन वी लिसन केअरफुली अँड एक्सप्रेस आवरसेल्व्स विथ प्रॉपर बॉडी लँग्वेज. आपण जेव्हा प्रॉपर बॉडी लँग्वेज यूज करतो आणि मग आपलं विचार मांडतो, आपलं बोलणं सांगतो, तेव्हाच संभाषण परिणामकारक होतं. हाऊ इम्पॉर्टंट इज लिसनिंग इन कॉन्व्हर्सेशन? संभाषण करताना ऐकणं किती महत्त्वाचं आहे? अ गुड लिसनर शुड बी अ गुड स्पीकर. आणि अर्थात चांगला लिसनर जो असतो, चांगला जो ऐकतो, तोच चांगलं बोलू शकतो. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू लिसन गुड स्पीकर. सो लिसनिंग म्हणजे ऐकणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. व्हॉट आर द ग्रेट चॅलेंजेस टू गुड कॉन्व्हर्सेशन? चांगलं संभाषण होण्यासाठी कोणत्या चॅलेंजेस आपल्याला फेस करावं लागतं? तर लॅक ऑफ इंटरेस्ट, बॅरियर्स ऑफ लँग्वेजेस एक्सेट्रा आर द चॅलेंजेस. सो चांगलं संभाषण होण्यासाठी इंटरेस्ट नसणं किंवा बॅरियर्स ऑफ लँग्वेज म्हणजे भाषा न येणं, या गोष्टी चॅलेंजेस ठरतात. हाऊ कॅन यू इम्प्रूव्ह ओरल प्रेझेंटेशन थ्रू कम्युनिकेशन? अँड द आन्सर इज present yourself confidently, make eye contact with whom you are speaking, pay attention to your body language. आणि जेव्हा आपण कम्युनिकेशन करतो, प्रेझेंटेशन करतो, तेव्हा कॉन्फिडंटली बोलणं, आय कॉन्टॅक्ट ठेवणं आणि तुमच्या बॉडी लँग्वेजकडे लक्ष देणं, या गोष्टी तुमचं प्रेझेंटेशन, तुमचं कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करतात. So, write all these questions and answers into your notebooks. Write the conversation of the 3 friends, pigeon, tree and sparrow in your notebook. So, thank you friends. Please like this video, share to your friend and of course, don't forget to subscribe my channel. Thank you.